मीराबाईंदरमध्ये मराठीच्या आंदोलनानंतर पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली, निकेत कौशिक नवे पोलीस आयुक्त असणार. मनसेच्या मोर्चाला परवानगी न दिल्यानं मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती. आकाशवाणी आमदार निवासच्या उपाहारगृहामध्ये शिवसेना आमदार संजय गायकवाडांचा राडा, निकृष्ट जेवण दिल्याचा आरोप. गायकवाडांनी रात्री आकाशवाणी आमदार निवासच्या उपाहारगृहामध्ये कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर. आकाशवाणी आमदार निवासामधील अजंता कॅटरर्सचा परवाना रद्द, अन्न आणि औषध प्रशासनाची धडक कारवाई. निकृष्ट दर्जाच्या जेवणावरून आमदार गायकवाडांनी कर्मचाऱ्याला केली होती मारहाण. आमदार निवासामधील मारहाण प्रकरणी एकनाथ शिंदेंकडून आमदार संजय गायकवाडांना समज, कुणालाही मारहाण करणं योग्य नाही, शिंदेंची प्रतिक्रिया. शिंदेंच्या शिवसेनेकडून मुख्यमंत्री फडणवीसांना बदनाम करण्याचा प्रयत्न, यामागे मोठा कट, उद्धव ठाकरेंचा आरोप. गायकवाड टॉवेलवर बाहेर आले तेव्हाच कारवाई व्हायला हवी होती. शिंदेचे आमदार आमच्या सोबत असताना नियंत्रणात होते. आमदार गायकवाडांच्या गुंडगिरीवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, यामुळे फडणवीस सरकारची बदनामी होती, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. आदित्य ठाकरेंना महाराष्ट्रामधील परिस्थिती माहिती नसते, उथळ पाण्याला खळखळाट फार म्हणत दीपक केसरकरांच्या आदित्य ठाकरेंवर टीका. तर मी कॉन्ट्रॅक्टरकडून ₹1 जरी घेतला असेल तर दाखवा, केसरकरांचं आदित्य ठाकरेंना आव्हान. आमदाराने कुणाला मारहाण करणं चुकीचं, त्याच्यामुळे आमदारांबाबत चुकीचा संदेश जातो, विधिमंडळाची प्रतिष्ठा कमी होते, समज दिली जाईल. मुख्यमंत्री फडणवीसांकडून संजय गायकवाडांच्या कृतीवर नाराजी व्यक्त. शिळं जेवण देणाऱ्यांची पूजा करायची का? आमदार संजय गायकवाडांचा संतप्त सवाल. कॅन्टीन चालक 10 दिवस शिळं जेवण देत असल्याचा गायकवाडांचा आरोप. एखाद्या आमदारानं गरीब कर्मचाऱ्याला मारहाण करणं शोभतं का? हिंमत असेल तर संबंधित खात्याच्या मंत्र्याला मारा, माजलेल्या आमदाराचं निलंबन करा. संजय गायकवाडांच्या मारहाणीवरून अनिल परब आक्रमक. आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये भ्रष्टाचार सुरू. कॅन्टीनमध्ये डाळ खराब असेल तर त्याला तुमचंच सरकार जबाबदार आहे. जे अरेला कार्य करत नाहीत त्यांनाच तुम्ही मारहाण करता. संजय गायकवाडांच्या मारहाणीवर राऊतांची टीका. सत्तेमधील आमदारांना मस्ती आली आहे. काँग्रेसचे नेते नाना पटोलेंचा हल्लाबोल. संजय गायकवाडांनी केलेल्या मारहाणीचा पटोलेंनी नोंदवला निषेध. तर सत्ताधाऱ्यांना पैसा आणि सत्तेचा माज आलाय, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. धारावी अदानीच्या घशात घातली. गिरणी कामगारांना धारावीमध्ये हक्काचं घर द्या, अदानीला वांगणीला जायला सांगा. शिवसेना उद्धव ठाकरेंची आझाद मैदानामधून आक्रमक मागणी. राज्यात गिरणी कामगार शिक्षकांचे प्रश्न सुटत नाहीये, सरकार नेमकं कुणाचे प्रश्न सोडवत आहे? संजय राऊतांचा खोचक सवाल. दरम्यान गिरणी कामगारांना धारावी प्रकल्पामध्ये सामावून घेण्याची राऊतांची मागणी. भाजप खासदार निशिकांत दुबे पुन्हा उद्धव ठाकरेंवर त्यांनी निशाणा साधलाय. मालमत्ता खरेदीसाठी ठाकरेंच्या नेत्याकडे पैसे कुठून येतात? काही मालमत्तांची यादी एक्सवर पोस्ट करत दुबेंचे सवाल. निशिकांत दुबेंच्या महाराष्ट्राबाबतच्या वक्तव्यावरून जयंत पाटलांकडून विधानसभेत सरकारला सवाल. महाराष्ट्राची स्थिती इतकी खराब झाली आहे का, अशी विचारणा. हे वक्तव्य महाराष्ट्र भाजपला मान्य आहे का? भाजपनं भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी. निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयामधून चालतं. शिवसेना पक्ष चोरायला निवडणूक आयोगानं भाजपला मदत केली. संविधानाचा अपमान करणाऱ्या निवडणूक आयोगाची आरती करायची का? आदित्य ठाकरेंचा निवडणूक आयोगावर निशाणा. राज्य सरकार आज विधिमंडळामध्ये मांडणार बहुप्रतीक्षित जनसुरक्षा विधेयक. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत सादर केलं जनसुरक्षा विधेयक समितीचं प्रतिवृत्त. विरोधक नेमकी काय भूमिका घेणार याकडे लक्ष. कर्नाक पुलाचं नाव आता सिंदूर पूल. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये आज उद्घाटन होणार. मस्जिद बंदर रेल्वे स्थानकापासून पीडी मेलो मार्गाला जोडणाऱ्या पुलामुळे वाहतूक कोंडी कमी होणार. राज्य अडचणीत असल्याचा विरोधकांचा अपप्रचार, पण तसं काही नाही. विधानसभेत अजित पवारांचं विधान, आम्ही अनुभवी आहोत, मार्ग कसा काढायचा ते आम्हाला माहितीये. अजितदादांचे विरोधकांना उत्तर. पुणे एपीएमसीमध्ये अजित पवारांची मलिदा गँग. मार्केट यार्डमध्ये अंमली पदार्थ मिळतात. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडेंचा आरोप. ठाण्यामधल्या समस्यांवरून गुलाबराव पाटील आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये कलगीतुरे रंगले. ठाण्यासाठी शिंदेंनी मोदी शहांकडून मोठा निधी आणावा, जितेंद्र आव्हाडांची मागणी. तर आव्हाड 7 ते 8 टर्म आमदार, मग समस्या का सोडवल्या नाहीत? गुलाबराव पाटलांचा सवाल.
2014च्या आधीपर्यंत मी धारावी ब्रँड जोडे वापरायचो. धारावीमधील उत्पादनांचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून कौतुक. पुढच्या 10 वर्षांमध्ये मुंबईला झोपडपट्टी मुक्त करणं शक्य, फडणवीसांकडून विश्वास व्यक्त. शिक्षकांचा पगार 18 तारखेला होणार. आझाद मैदानावरील शिक्षकांच्या आंदोलनस्थळी मंत्री गिरीश महाजनांचं आश्वासन. शिक्षकांच्या शिष्टमंडळानं घेतली होती मुख्यमंत्र्यांची भेट. सगळ्यांनी मिळून भाजपला कसा करंट देऊ की ते खुर्चीवरून खाली पडतील. आम्ही सगळे मिळून तुमच्या हक्काचं आहे, ते दिल्याशिवाय राहणार नाही. उद्धव ठाकरेंचं विनाअनुदानित शिक्षक आंदोलनामध्ये आश्वासन. अनेक चित्रपटात हत्या आणि कट कारस्थानामध्ये राजकीय नेतेच प्रमुख सूत्रधार दाखवतात. अशा सिनेमांवर बंधनं लादणार का? परिणय फुकेंकडून विधान परिषदेमध्ये सवाल उपस्थित. मंत्री आशिष शेलार यांनी राज आणि उद्धव यांच्या युतीच्या चर्चांवरून डिवचलं. विधानसभेत बोलताना आशिष शेलारांचा ठाकरे बंधूंना टोला. सिनेमातून राजकीय नेत्यांची प्रतिमा मलिन करण्याच्या मुद्द्यावर बोलताना कोणता झेंडा घेऊ हाती हा सिनेमा आला. आता परिस्थितीच्या माऱ्याने दोघे एकत्र येत आहेत. सिनेमाचे नाव असेल कसा झेंडा घेऊ हाती, असं म्हणत शेलारांची टोलेबाजी. पक्षातल्या कोणीही माध्यमांशी संवाद साधू नका. मला विचारल्याशिवाय माध्यमांशी संवाद नको. 2 दिवसात राज ठाकरेंचा दुसऱ्यांदा आदेश. राज ठाकरेंचा निर्णय चांगला. माध्यमांशी परवानगीशिवाय न बोलण्याबाबत राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिलेल्या आदेशानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. पुरवणी मागण्यांमधील तरतुदींवर आमदार निलेश राणेंची नाराजी. पुरवणी मागण्यांमध्ये नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम खात्याला कमी निधी मिळाल्याचा राणेंचा आक्षेप. शेतकऱ्यांनी लाठ्याकाठ्या घेऊन 14 तारखेला यवतमाळच्या आंबोडा इथे या. तुफान गर्दी करा. बच्चू कडूंचं शेतकऱ्यांना आवाहन. शेतकऱ्यांची गर्दी होईल तेव्हा सरकार स्वतः रस्त्यावर येईल. 7/12 कोरा यात्रेमध्ये कडूंचा एल्गार. शिरसाटांकडून कुणबी सर्टिफिकेट न देण्याबाबत अधिकाऱ्यांवर दबाव. मनोज जरांगे पाटलांचा आरोप. आमची कागदपत्र अडवली तर आम्ही शासकीय कार्यालयाला घेराव घालणार. जरांगेंचा संजय शिरसाटांना इशारा. जम्मू कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी सुजित पाटकर यांच्या जामीन अर्जावर मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी पूर्ण. पुढील आठवड्यामध्ये जामिनावर निकाल येण्याची शक्यता. संजय राऊतांचे निकटवर्ती असलेल्या पाटकरांच्या विरोधात कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी ईडीनं दाखल केला होता गुन्हा. नंदुरबारमधील अनधिकृत धार्मिक स्थळांवर विधानसभेत लक्षवेधी. नंदुरबारमध्ये 150 पेक्षा अधिक चर्च अनधिकृत. आमदार अनुप अग्रवालांचा आरोप. आदिवासींचं बेकायदेशीर धर्मांतर होत असल्याचाही दावा. अनधिकृतपणे बांधलेले चर्च तत्काळ पाडणार. बावनकुळेंची घोषणा. विधानसभेत तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची घोषणा. 1 गुंठ्यामध्ये शेतजमीन खरेदी विक्री करता येणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा ऐतिहासिक निर्णय. लवकरच समिती गठीत करणार. बीड जिल्ह्यामध्ये ऊसतोड महिलांच्या गर्भपिशवी काढण्याचा विषय विधान परिषदेमध्ये समोर. महिला स्वेच्छेने शस्त्रक्रिया करतायत की त्यांना कुणी बळजबरी करतंय. मनीषा कायंदेंकडून मुद्दा उपस्थित. मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुलसचिव हेमलता ठाकरेंचा आत्महत्येचा प्रयत्न. हेमलता बेशुद्ध अवस्थेमध्ये खोलीमध्ये आढळल्या. जास्त प्रमाणात झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न. सुसाईड नोटमध्ये कुलगुरू विजय फुलारी आणि कुलसचिव प्रशांत अमृतकर यांच्यावर गंभीर आरोप. 75ची शाल अंगावर पडते त्याचा अर्थ आता थांबावा असा असतो. मोहन भागवतांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण. एका पुस्तक प्रदर्शनाच्या कार्यक्रमात मोहन भागवतांचं वक्तव्य. सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण, बाप मराठा, आई दुसरी असं कॉकटेल घर. भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांची नाव न घेता पवार कुटुंबियांवर गलिच्छ भाषेत टीका. तर पडळकरांच्या बोलण्यानं काय क्रांती होणार आहे का? सुप्रिया सुळे यांचा सवाल. तर पडळकरांचा बोलविता धनी कोण हे कळलं पाहिजे. विश्वजित कदम यांची टीका. पडळकर कोणाचा बाप, नवरा, आई काढण्यापेक्षा तुम्हीच एक बाप ठरवा. आरपीआयच्या सचिन खरात यांची गोपीचंद पडळकरांवर टीका. गोपीचंद पडळकरांनी नाव न घेता पवार कुटुंबावर खालच्या पातळीवर टीका केली. विधानसभा विजयापासून आमदार तानाजी सावंत मतदारसंघातून लापता. निकालानंतर एकदाही मतदारसंघात न फिरल्याची माहिती. भूमपराडाचा कारभार पुतळ्यात धनंजय सावंतांकडे सोपवल्याची चर्चा. पावसाळी अधिवेशनातही तानाजी सावंत यांची दांडी. मंत्रिपद न मिळाल्यानं अद्यापही नाराज असल्याच्या चर्चा. जनतेची कामं करायची नसतील तर तानाजी सावंतांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा. माजी आमदार राहुल मोटे यांची मागणी. तानाजी सावंत यांना उद्योगधंद्यासाठी संरक्षण हवं म्हणून आमदारकी हवी होती. मोटे यांचा आरोप. जितेंद्र आव्हाडांची पक्षाच्या मुख्य राष्ट्रीय प्रवक्तेपदी नियुक्ती. राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळेंच्या मान्यतेनं आव्हाडांची निवड. आव्हाड आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते. बच्चू कडूंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसंदर्भात बैठक घेण्याची बच्चू कडूंची मागणी. आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या चारचाकीकडून दुचाकीला धडक. अपघातामध्ये दुचाकीस्वार नितीन शेळकेंचा मृत्यू. घरातील कर्ता पुरुष गेल्यानं शेळके कुटुंबावर दुःखाचा डोंगर.
होमिओपॅथी डॉक्टरांना मॉडर्न मेडिसिनची परवानगी. होमिओपॅथी डॉक्टरांना आता 1 वर्षाचा कोर्स करून एमएमसी नोंदणी करता येणार. तर होमिओपॅथी डॉक्टरांवरील निर्णयाला ॲलोपॅथी डॉक्टरांचा विरोध. सरकारनं निर्णय मागे घेतला नाही तर निवासी डॉक्टरांचा संपावर जाण्याचा इशारा. शहापूरमधल्या RS दमानिया शाळेवर पालकांचे गंभीर आरोप. स्वच्छतागृहामध्ये मासिक पाळीचं रक्त सांडल्यानं 6वी ते 10वीच्या सर्व मुलींची कपडे काढून शिक्षकांनी तपासणी केल्याचा आरोप. मुलींच्या फिंगरप्रिंट्सही घेतल्याचा आरोप. या प्रकारानं मुली भयभीत. ठाण्याच्या शहापूरमधल्या RS दमानिया शाळेमधल्या प्रकाराची चित्रा वाघ यांच्याकडून दखल. मुख्याध्यापिका, 2 ट्रस्टींसह 4 शिक्षक आणि शिपायावर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. मासिक पाळीचं रक्त सांडल्यानं शाळेमधल्या विद्यार्थिनींची तपासणी. सांगलीमध्ये 10वीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार. घटनेनंतर पीडितेची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या. 4घांच्या विरोधात गुन्हा दाखल. पोलिसांकडून 2घांना अटक. माझा मुलगा उपचारासाठी मुंबईला जात होता. अपघातानंतर आमदार सुरेश धस यांची माहिती. अपघाताची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी. धुळे शहरामध्ये तरुणीची छेड काढणाऱ्यांना 2 तरुणांना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांकडून चोप. छेड काढणाऱ्या तरुणांना थिंड काढत पोलिसांनी ताब्यात दिलं. कामाचं टार्गेट पूर्ण न झाल्यामुळे मराठी तरुणाला परप्रांतीय अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप. नवी मुंबईच्या तुर्भेमधल्या मणिपुरम फायनान्सच्या कार्यालयामधली घटना. पंतप्रधान मोदींना नामिबिया देशाचा सर्वोच्च सन्मान. नामिबियाचे राष्ट्राध्यक्ष नेटुम्बो नंदी यांच्याकडून सन्मान प्रदान. बारामतीच्या पश्चिम भागामध्ये बेंदूर उत्साह साजरा. उत्सवात खंडोबाच्या वाडीमधील बैल आणि गायीचा विवाह लावण्याची परंपरा. कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हिंदुत्ववादी संघटनांचं आमरण उपोषण. आंदोलनाच्या माध्यमातून हिंदुत्ववादी संघटनांच्या सरकारकडे 31 मागण्या. लातूरच्या पानगावमध्ये पनगेश्वर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचा रास्तारोको आंदोलन. शेतकऱ्यांचे शेअर्स नियमित करावेत आणि कारखाना सुरू करण्यापूर्वी कर्मचाऱ्यांचं वेतन देण्याची मागणी. अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर आशा आणि गटप्रवर्तक संघटनेचा मोर्चा. आयटक आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षानं पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन. नांदेडमध्ये अपूर्ण रस्त्याच्या कामाच्या मागणीसाठी ठाकरेंच्या सेनेचं होम हवाना आंदोलन. एकलारा ते मुखेड आणि एकलारा ते देगलूर रस्त्याचं काम पूर्ण करण्याची मागणी. जोपू प्रकल्पामध्ये भाडे थकवणाऱ्या विकासकांना चाप बसणार. मुखवटाधारकांचं भाडं थकवल्यास विकासकांना यापुढे स्वतःच्या मालमत्तेमधून भाडं भरावं लागणार. झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मिळाला अधिकार. चालत जाणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल चोरणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पनवेलच्या खांदेश्वर पोलिसांनी अवघ्या 4 तासामध्ये चोरांच्या आवळल्या मुसक्या. ड्रग्ज तस्करी आणि निर्मितीमध्ये सहभागी असलेल्यांवर यापुढे मकोका अंतर्गत कारवाई होणार. कारवाई संदर्भातल्या सुधारणा विधेयकाला विधानसभेत मंजुरी. गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी सादर केलं सुधारणा विधेयक. अलिबाग आणि आजूबाजूच्या परिसरामधील 3000 कॉटेज हॉटेलमध्ये पोलिसांचं सर्च ऑपरेशन. संशयास्पद बोटीच्या संदेशानंतर पोलीस अलर्टवर. रायगड पोलिसांच्या सुट्ट्या रद्द. तत्काळ ड्युटीवर येण्याचे आदेश. मुंबई जैन मंदिरावरील कारवाई प्रकरणी सहाय्यक आयुक्तांची बदली रद्द करण्याची मागणी. अभियंता संघटनेकडून पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना निवेदन. कल्याण डोंबिवलीमध्ये डेंग्यू आणि मलेरियाचा धोका वाढला. केडीएमसी हद्दीमध्ये मे पासून 35 डेंग्यू रुग्णांची नोंद तर 60 मलेरियाचे रुग्ण. मुंबईतील आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकामध्ये पावसाचं पाणी शिरल्याप्रकरणी 10 लाखांचा दंड. कंत्राटदार कंपनी डोगस सोमा जेव्हीला 10 लाखांचा दंड. ठाण्यामधल्या माजिवड्यामध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये 21व्या माळ्यावर कामगार अडकला. विद्युत पुरवठा खंडित झाल्याने लिफ्ट बंद. पुण्यामध्ये शहर स्वच्छ ठेवण्यासाठी रात्रीच्या वेळेला कचरा उचलण्याचे आदेश. मंगळवारपासून पालिका आयुक्तांच्या आदेशाच्या अंमलबजावणीला सुरुवात. 1472 कर्मचाऱ्यांकडून आतापर्यंत 136 टन कचरा गोळा. सातारा ते पुणे धावणाऱ्या डेमो गाडीचं वेळापत्रक कोलमडलं. पुण्याहून जाणारी डेमो अर्धा ते पाऊण तास उशिरानं. प्रवाशांना नाहक त्रास. पुणे सातारा डेमो वेळेमध्ये धावणार का, प्रवाशांचा सवाल. पुणे महानगरपालिकेच्या मैदानावर यावर्षी वादन पथकाला परवानगी नाही. महापालिकेनं सगळे प्रस्ताव महापालिकेनं नाकारले. खेळाडूंना होणारा त्रास लक्षात घेता क्रीडांगणावर परवानगी नाही. पुणे जिल्ह्यामधल्या सगळ्या पर्यटन स्थळांची माहिती एका क्लिकवर मिळणार. जिल्हा प्रशासनाकडून नवीन ॲपसाठी काम सुरू. 3 महिन्यामध्ये नवीन ॲप पर्यटकांच्या सेवेमध्ये येणार. पुणे परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसचं आगाऊ आरक्षण केल्यास 15% सूट मिळणार. मात्र सुट्टीच्या काळामध्ये ही सवलत उपलब्ध नसणार. ससून रुग्णालयामध्ये आता बाह्य रुग्णांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीनं. 20 संगणक आणि 20 कर्मचाऱ्यांची कामासाठी नियुक्ती.
गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं धुळ्यामधल्या 6 गड किल्ल्यांची 2 दिवसांमध्ये पदभ्रमंती. पुण्याच्या टीम पॉइंट ब्रेक ॲडव्हेंचरच्या गिर्यारोहकांकडून गुरुजनांना मानवंदना. शिर्डीमध्ये आज गुरुपौर्णिमेचा उत्साह. साई दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासून गर्दी. साईंच्या दर्शनासाठी आज मंदिर रात्रभर खुलं राहणार. आज व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंद. अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं स्वामींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. पहाटे 5 वाजता काकड आरतीकडून उत्सवाला सुरुवात. कोल्हापुरातल्या नृसिंहवाडी इथल्या दत्त मंदिरात आज गुरुपौर्णिमेचा उत्साह. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं हजारो भक्त नृसिंहवाडीमधील दत्ताचरणी लीन. नागपूरसह पूर्व विदर्भामध्ये पावसाची विश्रांती. पावसानं विश्रांती दिल्यामुळे अनेक भागात पुराचं पाणी ओसरलं. महसूल विभागाकडून आजपासून नुकसानीचे पंचनामे सुरू होणार. वर्धा जिल्ह्यामध्ये सध्या ढगाळ वातावरण. पाणी ओसरल्यानंतर वर्धा राळेगाव मार्गावरील वाहतूक पूर्ववत. लाल नाला प्रकल्पातून पाणी पातळी नियंत्रित होण्यासाठी विसर्ग कायम. नागपूर जिल्ह्यामधल्या कन्हान नदीला पूर. कन्हान नदीमधील उचलन विहिरीमध्ये गाळ, वाळू आणि कचरा साचल्यानं पाणी पुरवठ्यावर परिणाम. नागपुरातील 33 जलकुंभामधून होणाऱ्या पाणी पुरवठ्याला फटका. नागपुरातील मुसळधार पावसामुळे एसटी महामंडळाला फटका. एसटीच्या विविध ठिकाणावरील 77 बसेसच्या 416 फेऱ्या रद्द. विभागाला एका दिवसामध्ये 7,26,000 रुपयांचा फटका. गडचिरोली जिल्ह्यामध्ये वैनगंगा, प्राणहिता, पाल, गोदावरी, कठाणी नद्यांची पूरस्थिती अद्यापही कायम. जिल्ह्यामधील 22 मार्ग पूरस्थितीमुळे बंद. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी तालुक्यामधल्या वैनगंगा नदीला आलेल्या पुराचा आडगावांना फटका. हळूहळू जनजीवन पूर्वपदावर. सध्या ब्रह्मपुरी आरमोरी मार्ग बंद. गोंदियाच्या देवरी, काकोडी, चिचगड मार्गावरील तात्पुरता पूल वाहून गेला. काकोडी चिचगड रस्त्यावरील वाहतूक बंद. विदर्भातील नागपूर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट. अमरावती जिल्ह्यामध्ये अनेक भागात जोरदार पाऊस. धामणगावमधील देवगाव बोरगाव जवळ रस्त्यावर साचलं मोठ्या प्रमाणात पाणी. जायकवाडी धरणाची पाणी पातळी 65% गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये पाणीसाठा समाधानकारक. चंद्रपूर जिल्ह्यामधल्या ब्रह्मपुरी तालुक्यामधल्या शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर. गोसेखुर्द प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. धुळ्यामधल्या सोनगीर गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीमध्ये डुक्कर पडल्यानं पाण्याला दुर्गंधी. पाण्यामुळे गावकऱ्यांचं आरोग्य धोक्यात. धुळ्यामधल्या अकलाडमध्ये अक्कलपाडा धरणातील पाण्याच्या पुनर्वापराबाबत ग्रामस्थांचं प्रशासनाला निवेदन. पांझरा नदीमधील पाणी उजव्या आणि डाव्या कालव्यामध्ये टाकण्याची मागणी. नाशिकच्या लासलगावसह 16 गावांना पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. पाईपलाईन फुटल्यानं 17 ते 18 दिवसांपासून कृत्रिम पाणी टंचाई. वैनगंगा नदीला पूर आल्यानं चामोर्शी आष्टी महामार्ग बंद. 6 तालुक्यांचा गडचिरोली मुख्यालयाशी संपर्क तुटला. नंदुरबार जिल्ह्यामध्ये भाजीपाल्याचे दर 100च्या घरात, मात्र टोमॅटोचे दर घसरले. नाशिकच्या लासलगावमध्ये सततच्या पावसामुळे द्राक्ष बागांवर रोगाचा प्रादुर्भाव. द्राक्ष उत्पादनावर अतिरिक्त फवारणी खर्च वाढल्यानं उत्पादकांची डोकेदुखी वाढली. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 900 क्विंटल कांद्याची आवक, मात्र कांद्याला अवघा 500 ते 1300 रुपयांचा दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी. बुलडाणा जिल्ह्यामध्ये मागील 3-4 दिवसांपासून पावसाची संततधार. पिकांना पोषक वातावरण तयार झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. गोंदिया जिल्ह्यामध्ये अनेक भागात पुराचं पाणी. शेतामध्ये शिरल्यानं भात पीक सडण्याच्या मार्गावर. शेतावरला तळ्याचं सुरू. कराडमधील आगाशिव डोंगरावर कृष्णा विद्यापीठानं वन विभागाच्या सहकार्यानं केलं वृक्षारोपण. वन विभागाच्या 8 हेक्टर जागेमध्ये कृष्णा वनसंवर्धन प्रकल्पाअंतर्गत करण्यात आलं वृक्षारोपण.